नमः ओं विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद् भागवतम स्कंध तीसरा अध्याय 29। भक्तिमय सेवेचे कपिलकृत विवेचन। भक्तिमय सेवेचे कपिल देवांकडून स्पष्टीकरण विवेचन। याची सुरुवात होते देवहूतीच्या प्रश्नांनी। तर आपण हे पहिले आज 2 श्लोक वाचूया, श्लोक नंबर 1 आणि श्लोक नंबर 2। देवहूतिर्वाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशाम् येन तत्पारमार्थिकम् यथा सांख्येषु कथितम् यन्मूलं तत्प्रचक्षते भक्तियोगस्य मे मार्गम् ब्रूहि विस्तरशः प्रभो। देवहूतिर्वाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशाम् येन तत्पारमार्थिकम् यथा सांख्येषु कथितम् यन्मूलं तत्प्रचक्षते भक्तियोगस्य मे मार्गम् ब्रूहि विस्तारशः प्रभो। देवहूतिर्वाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशाम् येन तत्पारमार्थिकम् यथा सांख्येषु कथितम् यन्मूलं तत्प्रचक्षते भक्तियोगस्य मे मार्गम् ब्रूहि विस्तरशः प्रभो। देवहूतिर्वाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशाम् येन तत्पारमार्थिकम् यथा सांख्येषु पतितम् भक्तियोगस्य मे मार्गम् ब्रूहि विस्तरशः प्रभो। देवहूतिर्वाच
लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशाम् येन तत्पारमार्थिकम् यथा सांख्येषु कथितम् यन्मूलं तत्प्रचक्षते भक्ति योगस्य मे मार्गम् ब्रूहि विस्तरशः प्रभो। देवहूतिरुवाच लक्षणं महदादीनां प्रकृते पुरुषस्य च स्वरूपं लक्ष्यते मीशाम् येन तत्पारमार्थिकम् यथा सांख्येषु कथितम् यन्मूलं तत्प्रचक्षते भक्ति योगस्य मे मार्गम् ब्रूहि विस्तरशः प्रभो। देवहूतिः उवाच देवहूती म्हणाली लक्षणं लक्षणे महत आदीनां महत्त्व आणि इतरांची प्रकृते भौतिक प्रकृतीची पुरुषस्य चेतन आत्म्याची च आणि स्वरूपम स्वरूप लक्ष्यते वर्णिले आहे अमीशाम त्यांची येना ज्याद्वारे तत्पारम आर्थिकम त्यांचे सत्य स्वरूप यथा जसे सांख्येषु सांख्य तत्वज्ञानानुसार कथितम वर्णन केले आहे यत ज्याचे मूलम अंतिम ध्येय तत् त्याचे ते प्रचक्षते ते म्हणतात भक्ती योगस्य भक्तिमय सेवेचे मे मला मार्गम मार्ग ब्रूहि विशद करा विस्तरशः सविस्तर प्रभो हे प्रिय कपिलदेव। भाषांतर आहे देवहूतीने प्रश्न केला हे प्रभो सांख्य ज्ञानाप्रमाणे असलेली भौतिक प्रकृतीची लक्षणे आणि आत्म्याची वैशिष्ट्ये तुम्ही मला शास्त्रशुद्ध रीतीने आतापर्यंत विशद करून सांगितली। आता माझी तुम्हाला विनंती आहे की सर्व तत्व प्रणालींची परिणती ज्यात होते त्या भक्ती मार्गाचे सविस्तर वर्णन तुम्ही मला करावे। भगवान कपिल देवांनी भौतिक प्रकृतीचे लेयर्स आठवते का तुम्हाला आकाश वायू अग्नी जल पृथ्वी त्यांचे करस्पॉन्डिंग इंद्रिय त्या इंद्रियांचे रस हे सगळं समजावून सांगितलं आणि त्या भौतिक प्रकृतीचा ध्यान कसा करायचा त्या ध्यानाचा उद्देश काय असतो परमात्मा कोण असतो परमात्म्यावरती ध्यान कसा करायचा त्या ध्यानाची शेवट कशामध्ये करायची हे सगळं मागच्या 2 अध्यायामध्ये सांगितलं।
भौतिक प्रकृतीचे ज्ञान आणि भौतिक प्रकृतीचे मूलभूत तत्वे, हे जवळजवळ देवहूती जी आहे ती शिष्याच्या पदावरती आहे आणि भगवान कपिल देव हे गुरुच्या पदावर पद स्वीकारलेलं आहे. तर शिष्याचं हे काम असतं, परप्रश्न करणे, परिप्रश्न करणे. तर देवहूती मध्ये मध्ये असे प्रश्न विचारते. मागचा देवहूतीचा तुम्हाला प्रश्न आठवतोय की नाही माहिती नाही. देवहूतीचा मागचा प्रश्न होता, हे सगळं खूपच अवघड वाटतंय, भौतिक प्रकृतीपासून जीवाला वेगळं करणे अशक्यप्राय वाटतंय, हे शक्य आहे का, कसं करायचं? आणि भगवान कपिल देव ते समजावून सांगतात. हा जो अध्याय आहे भक्तिमय सेवेचे भगवान कपिल देवांकडून विश्लेषण किंवा विवेचन खूप महत्वाचं आहे. प्रकृतीचे लेयर्स ऐकले, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, आकाश, ते कसे निर्माण होतात, कसे एकमेकांशी संबंधित आहेत, वगैरे वगैरे वगैरे. देवहूती मग म्हणते की ते सगळं ठीक आहे, तुम्ही डिटेलमध्ये सांगितलं मला सांख्य तत्वज्ञानानुसार. आता परमोच्च, टॉपमोस्ट जी गोष्ट मी शिकली पाहिजे, बाकीचं काही नाही शिकलं तरी चालतंय, ज्याला भक्तिमय सेवा म्हणतात, डिव्होशनल सर्व्हिस, ते समजावून सांगा. सेम टू सेम अर्जुन सारखं प्रश्न विचारते. तात्पर्य श्रील प्रभुपादांद्वारे या 29व्या अध्यायात भक्तिमय सेवेचे महात्म्य तसेच बद्ध जीवावरील काळाचा प्रभाव याविषयी सविस्तर विवेचन करण्यात आले आहे. काळाचा प्रभाव सविस्तर वर्णनाचा हेतू बद्ध जीवाला भौतिक कर्मांपासून अनासक्त करण्याचा आहे, कारण ती कर्मे म्हणजे केवळ कालाप्यव्ययच असतो. पूर्वीच्या अध्यायात भौतिक प्रकृती, चेतन आत्मा आणि परमात्मा किंवा भगवान यांचे विश्लेषण केलेले आहे आणि या अध्यायात भक्तियोगाच्या तत्वाचे जीव आणि भगवंत यांच्यातील शाश्वत संबंधानुसार केली जाणारी कार्य वर्णन केले जाईल. जवळजवळ भगवद्गीताच वाटते, होय की नाही? भगवद्गीतेमध्ये देखील हेच आहे, जीव, आत्मा, परमात्मा, ईश्वर, प्रकृती, काल आणि कर्म या 5 गोष्टींचा अभ्यास करणे. तर पूर्वीच्या या 3 अध्यायांमध्ये आपण अभ्यास केला भौतिक प्रकृती, चेतन आत्मा आणि परमात्मा, यांचा एकमेकांशी थोडाफार संबंध पण सांगितला भगवान कपिल देवांनी. आता या अध्यायामध्ये काल आणि कर्म समजावून सांगणार आहेत आणि हे काल आणि कर्म सगळ्यात महत्वाचं आहे. प्रकृती समजू शकते, आत्मा समजू शकतो, परमात्मा समजू शकतो. आत्मा समजला म्हणून काही करायचं नाहीये, परमात्मा समजला काही करायचं नाहीये. काल आणि कर्म समजल्यावरती मात्र त्या काळानुसार कर्म बदलायचे. कर्म कशी केली जातात, ती का केली जातात, कोण करतं आणि ते कशा पद्धतीने बदललं पाहिजे, हे समजावून घेणे म्हणजेच भक्ती मार्गावरती श्रवण करणे असते. बाकीचं तुम्ही नाही काही केलं तरी चालते, कर्म बदललं पाहिजे. म्हणून हा अध्याय अत्यंत 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 महत्वाचा आहे. भक्तिमय सेवा किंवा भक्तियोग हा इतर सर्व प्रकारच्या तत्वप्रणालींचा आधार आहे. ज्या तत्वप्रणालीचे उद्दिष्ट भगवंतांची भक्तिमय सेवा नाही, ती तत्वप्रणाली म्हणजे केवळ मानसिक तर्कच आहे. काल संध्याकाळी पण आपण तेच वाचत होतो. भगवंतांची सेवा करायची नसेल तर मनाने असं असेल, तसं असेल, असं असू शकतं, तसं असू शकतं, ह्या श्लोकात हे लिहिलंय, ते श्लोकात ते लिहिलंय, या गरुड पुराणात हे लिहिलंय, हे सगळं तर्कवितर्क करण्यात काही अर्थ नसतो. आणि भक्तिमय सेवा करणे हाच जीवनाचा उद्देश आहे. हेच भक्तीचं, अध्यात्माचं, स्पिरिच्युअलिटी ज्याला आपण म्हणतो, त्याचा उद्देश आहे. हे कळाल्यानंतर ते न करणे हा मूर्खपणा आहे. बाकी सगळं जे काही केलं जातं हे श्रम एव हि केवलम, विनाकारण घाम गाळल्यासारखे. पण त्याच सोबत तात्विक आधाराविना आचरलेला भक्तियोग म्हणजे केवळ भावुकता होय.
अत्यंत महत्वाचं वाक्य आहे. पण त्याच सोबत तात्विक आधाराविना आचरलेला भक्तियोग म्हणजे केवळ भावुकताच होय. त्याला सेंटिमेंटलिझम म्हणतात. मॅक्झिमम हिंदू लोक हे या सेंटिमेंटलिझम मध्ये अडकलेले असतात. बाता करायच्या, बोलायचं मात्र टॉपमोस्ट भावाचे, मात्र प्रॅक्टिकली मात्र काही करायचं नाही. प्रॅक्टिकली रोजचं पाप कर्म चालूच आहे. किंवा एखाद्या तीर्थस्थळी जायचं किंवा काय म्हणतात त्याला धर्मक्षेत्र, धामाला, तीर्थस्थळाला वगैरे, चारधाम यात्रेला वगैरे जाणे, एक तात्पुरतं सत्संग, देव धर्म पूजा, मंदिरला जाणे वगैरे करणे, ही सगळी भावनिकता असते, भावुकता असते. म्हणजे मनामधून आतून तुम्ही कम्प्लिटली बदललेले नसाल, अजूनही पाप कर्म चालूच असेल, तर या भावनिकतेला काही अर्थ नसतो. आणि ही भावनिकता जनरली लोकांना आवडते, कारण ती भावनिकता आपल्याला आपलं पाप कर्म चालू ठेवण्यासाठी एक प्रकारचं प्लॅटफॉर्म देते. आणि आपल्याला आपले आई वडील, आपले सगळे सोयरे, साधू संत, अगदी गुरु देखील आजकालचे आपल्याला हेच सांगतात की असंच करा, पूर्णपणे शुद्ध व्हायची तुम्हाला काही गरज नाही. तत्वज्ञानाचा अर्थ असतो जे भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत सांगतात किंवा इथे या अध्यायामध्ये भगवान कपिल देव सांगणार आहेत, ते जाणून घेणे आणि ते मनाला लागलं पाहिजे, त्याच्यावरती चिंतन केलं पाहिजे. चिंतन केलं नाही तर मग याचा काहीच उपयोग नसतो. वृंदावनला तर आपले सगळे भक्त जातात, निव्वळ धंदा करून ठेवलेला आहे. ह्यालाच भावुकता म्हणायचं, सेंटिमेंटलिझम. श्रम एव हि केवलम. भावुकता जेव्हा मनामध्ये नसते तेव्हा जी भक्तिमय सेवा असते ती ज्ञानावर आधारित असते, तत्वज्ञानावर आधारित असते. आता याच्यातून देखील पळवाट काढण्यासाठी काही भक्त लोक म्हणतात की प्रभूजी मी मंद आहे, मला थोडी श्लोक समजतो. श्लोक समजावून घ्यायचंच नाहीये, त्याचा अर्थ समजावून घ्यायचे. हे अशा प्रकारे दिवसभर काम करणे हे पाप कर्म आहे, हे तू बंद केलं पाहिजे. त्याच्यासाठी काही भगवद्गीता लक्षात ठेवायची काही गरज नसते, भागवतम लक्षात ठेवायची काही गरज नसते. नाही प्रभूजी मला काही जमणार नाही, यात्रेला तेवढं कधी जायचं सांगा. आणि ते यात्रेमध्ये तरी कुठे सिरियसनेस असतो. काल मी नरोत्तम दास ठाकूरांचं अत्यंत फेमस वैष्णव गीत आणि त्याचा अर्थ प्रभुपाद समजावून सांगत होते, ऐकत होतो. अमेझिंग. गौरंगा बोलिते हबे पुलक शरीरा, हरी हरी बोलिते नयने बबे नीर. याच्यामध्ये एक कडवा येतो ऍक्च्युली, आणि ही पण भावनिकताच आहे. नरोत्तम दास, तुम्ही म्हणाल की नरोत्तम दास ठाकूर देखील भावनिकताच दाखवते. ते म्हणतात की गौरंग बोलिते हवे पुलक शरीरा. गौरंगाचं नाव घेतल्या घेतल्या अंगावर काटा आला पाहिजे. कधी येणार विचारतात नरोत्तम दास ठाकूर, कधी येणार? माझी पात्रताच नाही, माझी लायकीच नाही. भावुकता पाहिजे, भाव महत्वाचा आहे, सेंटिमेंट पाहिजेच. विदाउट सेंटिमेंट माणूस दगड असतो. परंतु हे सेंटिमेंट्स, ही भावुकता ही ज्ञानावर आधारित असली पाहिजे. मनी नाही भाव आणि गौरंगा गौरंगा डान्स करण्यात काही अर्थ नाही. हे एक नरोत्तम दास ठाकूर आहेत, ते म्हणतात की गौरंगाचं नाव कधी घेतल्यानंतर कधी माझ्या अंगावर काटे येतील आणि हरी हरी म्हणत असताना कधी माझ्या डोळ्यातून अश्रुधार वाहतील. आणि एक आपले मायापुरी मृदंग ग्रुपचे लोक आहेत, ते रस्त्यावरती डान्स करत असतात, गौरंगा गौरंगा. मनामध्ये अजिबात काही भाव नाही. म्हणजे तू लोकांना बघितल्यावर मात्र वाटतंय की वाव, किती ऍडव्हान्स डिव्होटीज आहेत. काय उपयोग आहे ऍडव्हान्समेंटचा? दिवसभर तर पाप कर्म चालू आहे, हो की नाही? या वैष्णव गीतामध्ये दुसरं का तिसरं कडवं आहे, व्हॉट इज इट? विषय छाडिया पाबो शुद्ध हवे मन
No, 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 no. तबे वृंदावन समथिंग. श्री वृंदावन. ऍक्च्युली नरोत्तमदास ठाकूर हे वृंदावन मध्येच होते, परंतु ते आपल्या त्या वैष्णव गीतामध्ये म्हणतात, कधी माझ्या मनातून विषय सगळे निघून जाणार, म्हणजे इंद्रिय विषय, इंद्रिय तृप्तीची इच्छा निघून जाणार, आणि कधी मी एकदा वृंदावन मध्ये पाऊल ठेवणार. ऍक्च्युली त्यांनी हे लिहिलंय वृंदावन मध्ये बसूनच, बरं का. ते म्हणतात की मी वृंदावन मध्ये आलेलोच नाहीये. आता ही पण सेंटिमेंटलिझमच आहे, ही पण भावुकताच आहे, आणि ही भावुकता असली पाहिजे. प्रभुपादांचं असं मत नाहीये की तुम्ही भावुकता ठेवू नका. प्रभुपाद मला वाटते भगवद्गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगतात की रिलिजन विदाउट फिलॉसॉफी इज जस्ट सेंटिमेंटलिझम. तत्वज्ञानाशिवाय धार्मिकतेचा आव आणणे ही फक्त ढोंगी भावुकता आहे, आणि कलियुगामध्ये सगळे एक्सपर्ट आहेत ढोंगी भावुकता दाखवायला. आणि त्याच्या उलट पण खरं असतं. फिलॉसॉफी विदाउट सेंटिमेंटलिझम याचा काही उपयोग नाही. मग असे बरेच लोक भेटतात, ते नुसतंच फिलॉसॉफी पाजळत बसतात. स्वतःच एका ठिकाणी एक जाऊन सांगतात तत्वज्ञान, त्याच तत्वज्ञानाचं स्वतः पालन करत नाही. त्या तत्वज्ञानाचं आहे तसं काटेकोरपणे पालन करणे म्हणजे भावुकता, म्हणजे ही भावावस्था असते. या अवस्थेला जाण्यासाठी जे आपण तत्वज्ञान वाचतो, जे तत्वज्ञानाचं श्रवण करतो, फर्स्ट ऑफ ऑल पहिली गोष्ट म्हणजे त्या तत्वज्ञानाचं सुपर सिरियसली वाचन आणि श्रवण केलं पाहिजे. टाइमपास म्हणून वाचन केलं नसलं पाहिजे, टाइमपास म्हणून श्रवण केलं नसलं पाहिजे, एंटरटेनमेंट म्हणून त्याच्याकडे कधीच बघितलं नसलं पाहिजे. की बाबा एक बरं वाटतंय 1 तास तिथे जाऊन ऐकून आल्यानंतर. आणि जो वक्ता असतो तो देखील अशा प्रकारे सिरियस असला पाहिजे, तो एंटरटेनर नसला पाहिजे. टेल अ श्लोक, टेल अ जोक, याच्यात काही अर्थ नाही. आणि त्यानंतर श्रील प्रभुपाद खूप छान समजावून सांगतात की खऱ्या अर्थाने तुम्हाला नरोत्तमदास ठाकूरांचं हे वैष्णव गीत समजावून घ्यायचं असेल तर याच्यावरती तुम्ही ऐकल्यानंतर रोज चिंतन मनन केलं पाहिजे. श्रीमद भागवतमच्या क्लासमध्ये आपण जे काही ऐकतो त्याच्यावरती चिंतन मनन केलं पाहिजे. भगवद्गीतेच्या क्लासमध्ये जे आपण ऐकतो त्याच्यावरती चिंतन मनन केलं पाहिजे. या चिंतन मनन करण्याच्या प्रक्रियेलाच मेडिटेशन किंवा ध्यान म्हणतात. आपल्याला ध्यान म्हणजे काही वेगळंच शिकवलं जातं. ध्यान किंवा मेडिटेशन कशावर करायचं असतो? मेडिटेशन या गोष्टीवरती करायचा असतो की मी जे भगवान श्रीकृष्णांकडून ज्ञान घेत आहे त्याच्या आचरणात कसं आणू शकेन, आणि मग ते आचरणात आणण्यासाठी जी सिन्सिअरिटी लागते, जो सिरियसनेस लागतो, जे गांभीर्य लागतं, जो एक प्रकारचा काय म्हणतात त्याला ऑनेस्टी, प्रामाणिकपणा लागतो, तो प्रामाणिकपणा मी कसा आणू शकेन याचं चिंतन कोण करणार? तुमच्यासाठी दुसरं कोणी करणार नाही, तुम्हालाच करावं लागणार आहे. यस, आध्यात्मिक गुरु तुमचा बोट हातात धरून तुम्हाला भगवत धामापर्यंत न्यायची व्यवस्था करणार आहेत, परंतु ते बोट घच्च धरायचं काम आपण केलं नाही तर आध्यात्मिक गुरु करणार नाही आहेत. ते चिंतन मनन तुम्हीच करायला लागणार आहे. हे वाचन श्रवण जे आपण करतो भगवद्गीता भागवतमचं, याचं मी पालन आचरण करतोय की नाही हे तुम्हालाच ठरवायचं आहे. ते किती सिरियसली केलं पाहिजे हे ऐकल्यानंतर देखील मी किती सिरियसली करतो की नाही हे देखील तुम्हालाच ठरवायचं आहे. बाहेरचा कोणीही व्यक्ती तुम्हाला येऊन त्याच्यामध्ये पुश करणार नाही. नाही तुमची आई येणार आहे, नाही तुमचे वडील येणार आहेत, नाही तुमचा पती येणार आहे, नाही तुमची पत्नी येणार आहे. हे सगळं इंडिव्हिज्युअली करायचंय, वैयक्तिकरित्या स्वतः करायचं. म्हणून देवहूतीला सगळं समजल्यानंतर देखील देवहूती म्हणते की भक्ती योगाचं पण देखील अगदी तत्वज्ञानात्मक मला समजावून सांगा. भावविभोर होऊन नुसतं नाटक करायचं नाहीये, मला व्यवस्थित समजावून सांगा.
देवहूती म्हणते. म्हणून प्रभुपाद इथे म्हणतात की तात्विक आधाराविना आचरलेला भक्तियोग म्हणजे केवळ भावुकता होय. मनुष्यांचे दोन वर्ग आहेत. यापैकी एक वर्ग स्वतःला बौद्धिक दृष्ट्या प्रगत समजतो आणि केवळ तर्क व ध्यान करतो, तर दुसरा वर्ग केवळ भावुक असतो व त्याच्या मताला कोणताही तात्विक आधार नसतो. यापैकी कोणाशी जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त होत नाही, अथवा यदा कदाचित अंतिम ध्येय प्राप्त झाले तरी त्यासाठी त्यांना कैक वर्षे लागतात. नुसतं श्लोक पाजळत बसायची. जे आपले आहेत ना ते प्रभूजी, काय नाव त्यांचं विसरलं मी, एनिवे नावं सांगितली नसली पाहिजेत. नुसतं तर्क वितर्क पाजळायचं. खऱ्या अर्थाने पापकर्म बंद करा आणि कामाला या म्हटलं की नाही 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 नाही, कालयुगात ते शक्य नाही, देश काल पात्राप्रमाणे आम्हाला थोडं बदल करावा लागेल. काय बदल करावा लागेल? भगवान श्रीकृष्णाने देश काल पात्राप्रमाणे पाप कर्म केलं तर चालेल असं कुठल्याही शास्त्रामध्ये दिलेलं नाहीये. पाप कर्म हे बंद करावंच लागतं. आज आत्ता सध्या बंद करावं लागतं. तुम्ही तर्क वितर्क भरपूर कराल, असं लिहिलंय आणि तसं लिहिलंय. भगवा वस्त्र धारण करून तर्क वितर्क करतात, त्यांना लाज वाटली पाहिजे ऍक्च्युली. आणि याच्या विरुद्ध काही असतात ते नुसतेच भावनिकतेचा आव्हानतात. उठसूट वृंदावन मध्ये जाऊन बसायचं, उठसूट वृंदावन मध्ये जाऊन बसायचं. अरे प्रभुपादांच्या चळवळीमध्ये आहात तुम्ही. ज्या प्रभुपादांनी स्वतःच वृंदावन वास सोडून दिला भगवंतांच्या सेवेसाठी, गुरुच्या आज्ञेसाठी, त्यांचे अनुयायी मात्र उठसूट वृंदावन मध्येच जाऊन बसतात. इथे सेवा करायला या म्हटलं की अजिबात येत नाही. यालाच भावुकता म्हणतात. हे आणि हे आपलं जे हिंदू धर्मामध्ये जी आपली ही कंडिशनिंग झालेली आहे, याचा हा परिणाम आहे. आपल्याला याच जन्मामध्ये नाही, मागच्या जन्मापासून, त्याच्या मागच्या जन्मापासून आपल्याला डोक्यात घातलेलं आहे की देवधर्म करणे म्हणजे थोडा वेळ देणे बस. मग हे ऍक्च्युली लोक ऍक्च्युली भगवंतांसाठी थोडा वेळ द्यायला पण जात नाहीत वृंदावनला. त्याच्यामध्ये सगळं मिक्स करतात. थोडंसं शॉपिंग पण करायचंय, थोडंसं विहार पण करायचंय, ट्रॅव्हल टुरिझम हे पण उद्देश आहे, बघणे पण उद्देश आहे. हे सगळं कंबाईन आपल्याला करता येईल. ते पण किती? वर्षातले 40 दिवस. बाकीचे दिवस तुम्ही काय करता? बाकीचे दिवस तुम्ही काय करता? हे वाक्य खूप स्ट्रॉंग आहे ऍक्च्युली, लक्षपूर्वक ऐका. मनुष्याचे दोन वर्ग आहेत. यातला एक वर्ग बौद्धिक दृष्ट्या प्रगत असतो आणि तर्क वितर्क ध्यान करत असतो, तर दुसरा वर्ग केवळ भावुक असतो आणि त्याच्या मताला कोणत्याही तत्वाचा आधार नसतो. यापैकी कोणाशी जीवनाचे सर्वोच्च ध्येय प्राप्त होत नाही आणि यदा कदाचित अंतिम ध्येय प्राप्त झाले तरी त्यासाठी कैक वर्ष लागतात. आपले भक्त लोक इतके निर्लज्ज झालेत आजकाल. लागू दे प्रभूजी, किती वर्ष लागायचे तेवढे लागू दे. काही काही लोक तर सरळ सरळ येऊन मान्य करतात आणि प्रार्थना करतात की या जन्मात तर मी काही शुद्ध होणार नाही, माझी काही इंद्रिय तृप्तीची आसक्ती सुटणार नाही, मला तुम्ही प्लीज पुढच्या जन्मासाठी माझ्या प्रार्थना करा. एक प्रभूजी असे भेटलेले मला, ज्यांना तंबाखू खायची सवय होती. त्यांची दीक्षा झालेली, दीक्षेचं नाव झालेलं, आणि उठसूट हेच सांगणार गारानं, वृंदावनला गेलं पाहिजे प्रभूजी. अरे पहिले तंबाखू तरी सोड, हो की नाही? या भावनिकतेला काय अर्थ नसतो. नाही तंबाखू सोडली तर मला कसं सरी होते, कसं तुला होते ना, मीपणा, माझी इंद्रिय तृप्ती, अजून तुझी, दॅट इज द बेसिक ऑफ एव्हरीथिंग. इंद्रिय आणि इंद्रिय तृप्ती समजणे आणि ती बंद करणे, हे बंद केल्याशिवाय कोणीही भक्तीमध्ये एक पाऊल ठेवू शकत नाही. कसे जाता मग वृंदावनला तुम्ही?
यास्तव वैदिक शास्त्रे 3 तत्वांचा उल्लेख करतात: परम भगवान, जीव आणि दोहोंमधील शाश्वत संबंध. या तिन्ही गोष्टी व्यवस्थितपणे समजावून घेतल्या पाहिजे आपण. वेद हेही सांगतात की भक्तिमय सेवेच्या तत्वांचे अनुसरण करणे, अंततः पूर्ण भक्तिभावाने भगवंतांच्या निवासस्थानी जाणे आणि भगवंतांचा शाश्वत दास म्हणून भगवत प्रेम प्राप्त करणे हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. भक्तिमय सेवेच्या तत्वांचे अनुसरण करणे, भक्तिभावाने भगवंतांच्या निवासस्थानी जाणे आणि भगवंतांचा शाश्वत दास म्हणून भगवत प्रेम प्राप्त करणे हेच जीवनाचे सर्वोच्च ध्येय आहे. परंतु आपला तर ध्येय अजून हाच आहे, आपला जॉब, आपला व्यवसाय. बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी भगवंतांसाठी जास्त वेळ देतोय, मी भगवंतांसाठी बरंच काही करतोय. ऍक्च्युली तुम्ही वही पेन घेऊन बसून लिहून जरी काढला तरी तुमच्या लक्षात येईल की ऍक्च्युली तुम्ही तुमच्यासाठी जास्त वेळ देता. अजून हा जो रेशो आहे तो 50% पण वर गेलेला नाही. हा जो रेशो आहे स्वतःसाठी कमी वेळ देणे आणि भगवंतांसाठी जास्त वेळ देणे, हा जर वाढत वाढत चाललेला असेल, ठीक आहे बाबा, काल तुम्ही 20% देत होता, आज 40% देताय, आज तुम्ही भगवंतांसाठी, भगवंतांच्या सेवेसाठी 60-70% वेळ देताय आणि स्वतःला, स्वतःच्या जॉब, फॅक्टरी काय असेल, कुटुंबासाठी 30% वेळ देताय, तर प्रगती व्हायला लागली असं पण म्हणू शकतो आपण. परंतु हे तुम्ही स्वतःच बघायचं, एक वही पेन घेऊन लिहून काढायचं, बघूया असं होतंय काय. कारण भावनिकतेच्या जोरावरती आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही करतोय भगवंतांसाठी. 15 दिवसातून, महिन्यातून एकदा जरी सत्संगला गेलं तरी आपल्याला असं वाटत असतंय की भावनिकता एवढी स्ट्रॉंग असते, आपले भाव एवढे स्ट्रॉंग असतात, आपल्याला वाटतंय की आपल्या इतकं भगवंतांसाठी कुणी करतच नाहीये. कारण लगेच आपण तुलना आपण बाकीच्यांची करतो, हा तर कधी सत्संगाला येतच नाही, याच्यापेक्षा मी बरा ना. या भौतिक जगातली स्पर्धा सुटत नाही आपली, स्पर्धा करायचीच नाहीये. जीवनाचा उद्देश आहे मी कोण आहे पूर्णपणे जाणणे, भगवान कोण आहे पूर्णपणे जाणणे, माझा आणि भगवंतांचा संबंध काय आहे हे पूर्णपणे जाणणे आणि तो संबंध पूर्णपणे 100% एस्टॅब्लिश करणे. मग त्याच्यामध्ये थोडा वेळ चालतंय हे 60-40, 70-30, 80-20, त्याच्या पुढे नाही चालत. एक दिवस यावंच लागतं, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. जितक्या लवकर येईल तेवढं चांगलं आहे. अखिल अस्तित्वाचे पृथक्करणात्मक अध्ययन म्हणजेच सांख्य तत्वज्ञान होय. सगळंच प्रकृती, जीव, आत्मा, परमात्मा, जसं मागच्या 3 अध्यायामध्ये आपण वाचत आहोत, हे सगळं डिटेलमध्ये सांगणे म्हणजेच सांख्य तत्वज्ञान होय. प्रत्येक गोष्टीचे स्वरूप आणि तिचे गुण यांचे परीक्षण करून मनुष्याने ती गोष्ट जाणून घेतली पाहिजे. यालाच ज्ञानप्राप्ती असे म्हणतात. भक्तियोग हे ज्ञानप्राप्तीचे मूल तत्व आणि जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे. आणि या उद्दिष्ट प्राप्तीविना मनुष्याने केवळ ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करू नये. ज्ञान खूप पाहिजे असते लोकांना. मला कधी कधी वाईट वाटून घेऊ नका बरं का. कधी कधी तुम्हाला वाटेल की तुम्हाला उद्देशून डायरेक्टली बोलतोय का काय, पण कधी कधी आश्चर्याचा धक्का बसतो मला. कधी कधी अख्खा अध्याय, अख्खा लेक्चर, ऍक्च्युली अख्खं प्रवचन हे आत्मा, परमात्मा, इंद्रिय तृप्ती, अनासक्ती आणि याची सिरियसनेस सांगण्यामध्ये मी अतिशय तीव्र शब्दामध्ये वगैरे सांगतो. आणि क्लास झाल्यावरती कुणाचा काही प्रश्न आहे म्हटलं की एखादा प्रश्न विचारतो व्यक्ती, प्रभूजी ते थोडस एकादशी बद्दल सांगा की, प्रभूजी ते थोडस पितृपक्षाबद्दल सांगा की. काय समजा तुम्ही पितृपक्षाबद्दल पूर्ण अभ्यास केला, तुम्ही पूर्ण ज्ञानी झाला, तरी तुम्हाला काय मिळणार आहे? काय मिळणार आहे? हे जे गळा फाडून बेंबीतून आवाज काढून भगवान कपिल देव आपल्या आईला समजावून सांगतायत,
आणि तिच्या आईनं मध्येच म्हटलं, याच्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाहीये, जरा एकादशीच्या दिवशी प्रसाद कसला घेतला पाहिजे जरा समजावून सांगा. कपिल देवांना कसं वाटेल? आत्मा परमात्मा या भौतिक जगामध्ये आपण कशा अडकलोय, कसं बाहेर पडलं पाहिजे, याची चर्चा केली पाहिजे. आपण खूप इंटरेस्ट असतो आपल्याला. ज्योतिष, वास्तुशास्त्र, काय मिळणार आहे हे सगळं ज्ञान घेऊन? अगदी समजा तुमचा जन्म सत्ययुगामध्ये झाला, तुम्हाला 1,00,000 वर्ष आयुष्य लाभलेलं आहे, हे सगळे वेद, सगळं 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 पठन तुम्ही करू शकता, एवढी स्मृती पण लाभलेली आहे तुम्हाला, सत्वगुणामध्ये जन्मलाय. समजा तुम्ही हे सगळं ज्ञान घेतलं देखील, वेदांचं पठन पाठन केलं, सगळं केलं, उपयोग काय? जर या कन्क्लुजनला आपण आलो नाही की भक्ती योग, भक्तिमय सेवा हेच जीवनाचं सर्वोच्च तत्वज्ञान आहे, सर्व वेदांचा आशय आहे भगवान श्रीकृष्णांना जाणणे आणि त्यांच्या भक्तिमय सेवेमध्ये कायमचं स्थित होणे. वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो, भगवंत स्पष्टपणे सांगतात. जेव्हा भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात वेदैश्च सर्वैर अहमेव वेद्यो, वेदांत कृतवेद विदेह चाहम, की वेदांचा उद्देश मला जाणणे आहे, वेदांचा निर्माता मी आहे आणि वेदांचा ज्ञाता मी आहे, वेदांचा ध्येय पण मी आहे. आणि मी तुम्हाला भगवद्गीतेत सांगतोय, मत्त परतरम ना अन्यात किंचित अस्ति धनंजय, माझ्यापेक्षा श्रेष्ठ कुणी नाहीये, मामे वये प्रपद्यन्ते, मला जो शरण येतो. मग तुम्हाला वेद वाचायची गरज काय? गरुड पुराण वाचायची गरज काय? भीष्म पंचक करायची गरज काय? भक्तियोग हे ज्ञान प्राप्तीचे मूल तत्व आहे आणि जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आहे, आणि या उद्दिष्ट प्राप्ती विना केवळ ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करू नये. ऐकायला भरपूर आहे आणि 99.99% लोक हे ज्ञानप्राप्ती आध्यात्मिक मार्गावरती आल्यावरचे सांगतोय मी, नॉर्मल नाही, जे आध्यात्मिक मार्गावरती आहेत असे 99.99% लोक हे वेद, हे भागवतम, भगवद्गीता, पुराण हे सगळं वाचायचा प्रयत्न करत असतात की याच्यातून काही पळवाट आहे का बघायला, की इंद्रिय तृप्ती चालू ठेवत ठेवत मला काही मिळू शकतं का. आणि जसं जसं त्यांना समजायला लागतं की याच्यातून काही पळवाट नाहीये, तस तसं अजून जास्त अभ्यास करतात, अजून जास्त अभ्यास करतात, अजून जास्त अभ्यास करतात. म्हणून गुरुची आवश्यकता असते. जो गुरु तुम्हाला कान पकडून सांगेल की बास कर आता, हे इथे काहीतरी जाग करणं महत्वाचं आहे, भगवंतांना शरण जाणं महत्वाचं आहे, सेवा करणं महत्वाचं आहे. वाचून वाचून किती वाचणार आहेस, ऐकून ऐकून किती ऐकणार आहेस. आणि म्हणून बघा, अशा लोकांना गुरु नसतो, स्वतः पुस्तक घेऊन बसलेले असतात. मिळेल ते पुस्तक घ्यायचं, मिळेल ते पुस्तक वाचायचा प्रयत्न करायचा. कुठेतरी एखाद्या ठिकाणी मला असं आढळेल की इंद्रिय तृप्ती करत करत कर चालतंय, कुठेच आढळणार नाही. या नुसत्या ज्ञानप्राप्तीचा काही उपयोग नाही. आपण भक्तियोगाचा त्याग करून वस्तूंचे यथास्वरूप जाणून घेण्यासाठी निव्वळ विश्लेषणात्मक अभ्यास करण्यातच व्यग्र झालो तर प्राप्त होणाऱ्या फळाचे मोल शून्यच असते. मराठी थोडस विचित्र अलंकारिक शब्द वापरलेत, पण सिंपल आहे वाक्य. आपण भक्तियोगाचा नाही, भक्तिमय सेवेचा, आपण भक्तिमय सेवेचा त्याग करून बाकीचं सगळं प्रकृती, ब्रह्मांड, अग्नी, पृथ्वी, जल, वायू, आकाश. परवा कुणीतरी भगवद्गीतेचा क्लास झाल्यावरती एक प्रश्न विचारला कोणीतरी, प्रभूजी 24 तत्व थोडं समजावून सांगता का. मला अशा लोकांना विचारावं असं वाटतं की 24 तत्व मी तुम्हाला समजावून सांगतो, 24 तत्व समजावून सांगितल्यावर पुढच्या क्षणाला तुम्ही भगवंतांना शरण जाणार आहे का.
जाणार आहे का? हे सगळं तत्व जाणून घेऊन उपयोग काय आहे? तत्व आहेत. ते खेड्यामधली जी विठ्ठल 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 करत असते, त्या आजीला जाऊन भेटा, तिला यातलं एक पण तत्व माहिती नाही. तिला एवढं पण माहिती नाही की 24 तत्वांनी हे ब्रह्मांड बनलेलं आहे. तिला हे पण माहिती नाही ब्रह्मांड किती मोठं आहे. तिच्या गावाबाहेर तिला काय माहिती नाही. पृथ्वी पण माहिती नाही, तिला भारत देश पण माहिती नाही. बऱ्याच मी म्हाताऱ्या लोकांना भेटले, त्यांना ऍक्च्युली माहितीच नाहीये की अमेरिका कुठं आहे, भारत केवढा मोठा आहे. कुठून तरी चुकून ऐकलेलं असतं भारत वगैरे वगैरे, बस एवढं. त्यांची दुनिया एवढीशी सीमित असते. परंतु मनामध्ये प्रेम भाव, सेवा, प्रेम इतकं प्रचंड असतं त्यांच्या मनामध्ये. आणि आपल्याला असं वाटतं की आपण 4 बुकं वाचली म्हणजे आपण भगवत धामात जाणार, आणि ते लोक जाणार नाही. अशा प्रकारचं ज्ञान घ्यायला काही अर्थच नसतो जर तुमच्या मनामध्ये ही सेवा उत्पन्न होत नसेल, सेवेचा भाव उत्पन्न होत नसेल, त्या सेवेला तुम्ही सिरियसली घेणार नसाल. युजलेस आहे सगळं. काही लोक मी बघितले आहेत, त्यांना प्रत्येक पुस्तक पाहिजे असतं, प्रत्येक पुस्तक पाहिजे, प्रत्येक पुस्तक वाचायला पाहिजे, लक्षात काहीच राहत नाही. 4 दिवसात पुस्तक वाचून पण काढतात, पण 4 दिवसात पुस्तक वाचून काढल्यानंतर 5व्या दिवशी विचार आहे, त्यातलं अर्ध लक्षात राहिलेलं नसतं. या सगळ्यांचा एकच उद्देश असतो, काही पळवाट मिळते का बघणे. पूर्ण भगवंतांना शरण जाण्यापासून, पूर्ण भगवंतांना पूर्णपणे शरण जायची गरज नाही. असं एखादं कुठं वाक्य मला मिळतंय का, असं एखादं कुठे मला एखादा श्लोक मिळतो का, हे शोधण्याच्या प्रयत्नात आहोत आपण सगळे. बस जीवनाचा उद्देश हे आहे म्हटल्यावर वाचायची, श्रवण करायची गरज पण नाहीये आपल्याला. नाही, अशा लोकांना गुरु नको असतो. आणि गुरु सांगतो, गुरुचं सांगितलेलं पण पटत नाही, मग स्वतः जाऊन पुस्तकं वाचतात. आणि कलियुगामध्ये तर गुरु काही राहिलेलंच नाहीये. नावाला 4 वेळा म्हणायचं तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही आमचे गुरु आहात. कुठे फरक पडतो? आशीर्वाद द्या फक्त, बास. ज्ञान जे काय आहे ते माझं मी जेवढं घ्यायचं तेवढं घेतो, तुम्ही मला सांगू नका. ही आज कलियुगातल्या गुरुची आपली पोझिशन आहे, शिष्याची पोझिशन आहे. कारण गुरु केला की त्याचं ऐकायला पाहिजे, त्याचं ऐकायला पाहिजे म्हणजे तो सांगणार पूर्णपणे शरण जायला पाहिजे. मला तर जायचं नाही आहे, मग माझे गुरु काय सांगतात ते सांगू देत, मी पण जरा वाचून बघतो, या जरा पुस्तकात वाचून बघतो, त्या जरा पुस्तकात वाचून बघतो. ही आपली मनस्थिती आहे सध्याची. भागवतमात म्हटले आहे की अशी कार्यमग्नता म्हणजे भाताचे तूस काढण्याचाच प्रकार आहे. प्रभुपाद उदाहरण देतात. ऍक्च्युली हा श्लोक आहे कुठेतरी 7व्या स्कंदामध्ये, प्रल्हाद महाराजच म्हणतात. अशा प्रकारचं ज्ञानार्जन करणे, ज्ञान पाजळणे, हे भाताचा जो कोंडा असतो की नाही त्याला पुन्हा बडवायचं. अजून काय त्यातलं तांदूळ निघते का बघायला. तांदूळ अजून, प्रभुपाद पुढे लिहितात, तांदूळ आधीच काढून घेतलेला कोंडा मळण्याने काही उपयोग होणार नाही. भौतिक प्रकृती, जीव, परमात्मा यांचे विश्लेषणात्मक शास्त्रीय अध्ययन करून मनुष्याने भगवत भक्तीचे मूलभूत तत्व जाणून घेतले पाहिजे. भगवद्गीतेमध्ये पण पुन्हा हेच सांगितलंय. जीव, परमात्मा आणि त्यांच्यातला संबंध हे कळालं की बस, तुम्हाला काही वाचायचं, श्रवण करायची गरज नाही. काही वाचन श्रवण करायची गरज. कोणाला काही वाईट वाटलं असेल तर वाईट वाटून घेऊ नका. मी भावनिकतेबद्दल खूप बोललो, कारण त्याला खूप प्राधान्य दिलं जातं आजकाल. आणि याच्या उलट पण आहे ऍक्च्युली. असे पण काही गुरु लोक काही असे आहेत जे भावनिकतेला जास्त प्राधान्य देतात आणि तत्वज्ञान सांगतच नाहीत तुम्हाला. हे पण चुकीचं आहे. जसं की बऱ्याच ठिकाणी सांगितलं जातं
की आम्ही सांगतोय तेवढंच ऐका. भगवद्गीता भागवतम वाचायच्या स्टेजला तुम्ही अजून आलेलं नाही आहे, ऐकायच्या स्टेजला तुम्ही आले नाही. काय आहे भगवद्गीता? आता तुम्ही सगळे भागवतमच्या क्लासला इतके दिवस आहात, तुम्हाला कधी काय भागवतम मध्ये आढळलंय की माझ्या पात्रतेचं याच्यात काही नाहीये? जे भगवद्गीतेत आहे तेच भागवतम मध्ये सांगितलंय. जे भगवद्गीतेत आहे भागवतम मध्ये आहे तेच एका वाक्यात प्रभुपाद नेहमी सांगतात आणि तेच ऐकायचंय आपल्याला. असं थोडीच असतं की तुम्हाला तत्वज्ञान घेण्याचे तुम्ही लायकीचे नाही आहात, फक्त तुम्ही यात्रेला या, 10,000चं पॅकेज आहे, यात्रेला या, सत्संगला या, डान्स करा, प्रसाद खावा, तत्वज्ञानामध्ये डीप मध्ये तुम्ही जाऊ नका, अजून तुमची पात्रता नाही. का? मला समजावून घ्यायचं आहे ना, मला फास्ट प्रगती करायची आहे, मला समजावून घ्यायचं आहे, मला उद्याच्या उद्या भगवंतांना शरण जायचंय. ऍक्च्युली पुराणामध्ये आपल्या अशी उदाहरणं आहेत जिथे हे समजल्यानंतर शिष्य गुरुकडे जातो आणि म्हणतो, आज माझे डोळे उघडले तुम्ही गुरु महाराज, मला भगवंतांना पूर्ण शरण जायचं आहे, मी तुम्हाला तुमच्या शरणी आलेलो आहे, मला भगवंतांच्या सेवेत लावा. आणि असं ऐकल्यानंतर गुरु ऍक्च्युली खुश होतो. आजकालचे गुरु खुश होत नाहीत हे ऐकल्यावर. अरे एवढ्या लवकर कशाला शरण येतो म्हणतात आजकालचे गुरु. थांब अजून थोडा वेळ, जरा जॉब कर, जरा पैसे कमव, साठवून ठेव. आणि अशा गुरुची आपण पूजा पण करतो. ऍक्च्युली गुरु तर किती खुश झाला पाहिजे, एक जीव पूर्णपणे समर्पण करायला तयार आहे भगवंतांना, आपण त्यांना थांबवतो. हो की नाही? दोन्ही बाजूने मूर्खपणा चालू आहे. नुसतंच भावनिक व्हा, तत्वज्ञान काही लक्षात ऐकू नका, कारण तत्वज्ञान मलाच येत नाही, मी कुठे सांगणार. मी पण विदाउट तत्वज्ञान इथे ढोंग करते व्यासासनावर बसण्याचा. जेवढे येते तेवढेच मी सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही पण जाऊन काही वाचू नका. हे कलियुग आहे, हे कलियुगामध्ये हे सगळं चालू राहणार. तर हा अध्याय जो आहे तो खूप 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 महत्वाचा आहे. हा अध्याय जर तुम्ही सिरियसली घेतला तर तुम्ही या एका महिन्यामध्ये शुद्ध भक्त व्हाल. एवढा महत्वाचा आहे हा अध्याय, अजिबात मिस करू नका. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरो भयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर शिल प्रभुपाद की जय. ग्रंथराज श्रीमद् भागवतम की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण प्रभु जी, प्रणाम.